दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे। अशातच रायगडच्या पालकमंत्री पदावर अद्याप नियुक्ती झालेली नसतानाही 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान मंत्री अदिती तटकरे यांना मिळणार आहे। यावरून पालकमंत्री पद त्यांच्याकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली असताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना नाव न घेता टोला लगावला आहे। असं कोणी समजू नये की आमचीच मक्तेदारी आहे असं म्हणत त्यांनी तटकरे यांच्या 82,000 मतांवर टार्गेट साधलं आणि उलटी गिनती सुरू करा असा इशारा दिलाय। गोगावले यांनी स्पष्ट केलं की ते शिंदे गटाचे निष्ठावान आहेत, पण कोणी त्रास दिल्यास त्यांना सोडणार नाही। रायगडमधील माणगाव येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाल्यानंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पदावर भाष्य केलं। ज्या मावळ्याने 2.5 वर्षासाठी मंत्रीपद सोडले त्याला पालकमंत्री किस बात की चीज है असे म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून आपली भूमिका मांडली। असे बोलून एक प्रकारे पालकमंत्री पदावरून भरतशेठ गोगावले यांनी आपला डावच सोडल्याची चर्चा आता जिल्ह्यात ऐकू येत आहे। आम्ही मगाही सांगितलं की आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही, आम्हाला लावल्यानंतर तो आम्ही सोडत नाही। त्या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये की या इथे आमचीच फक्त मक्तेदारी आहे, बाकी कोणाची नाही आहे। तर त्याने ते विसरून जावं, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे, शिंदे साहेबांचे समर्थक आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय। परंतु ज्या वेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोरच्याला दुःख भोगावंच लागणार, हे लक्षात ठेवा। आम्ही बाकी काय जास्त काय बोलत नाही किंवा काय चालत नाही आहे, परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो त्या दिवशीचा झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश त्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला असणार होता जिथं, असं मला वाटतंय। आणि आजचा आहे त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही समजायचं, तुम्ही सांगायचं आहे। परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्याबरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील, अडीअडचणी असतील, त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही तिन्ही आमदारांनी ठरवलेलं आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही मंडळी आलेली आहेत। कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला भर भरून या नगरपंचायतीला दिलं, हे कोणाला नाकारता येत नाही। मगाशी आम्ही जनतेला दाखवली, आम्ही सांगितलं त्याने एक काम करून दाखवावं, परत आम्ही बोलणार नाही। आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा स्वइच्छेने आलेले लोक होते, त्याच्यामध्ये वेगळं काय नव्हतं। आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। पहिला तर मुद्दा, आम्ही त्या राजू साबळेला सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या, का एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ना आमच्या आईचं नाव द्या। त्यांनी शिंदे साहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईचं आणि आमचं विटाबाईचं, ही दोन्ही नावं त्यांनीच हे केली, आम्ही काय सांगितलं नाही। आता आमच्या आईचं नाव कमी केलंय, आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं, एवढं तरी आम्ही मग कमावलं असं बोलू। आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो, आम्ही चुकीचं बोलत नाही, बोलणार पण नाही। जी वस्तुस्थिती आमच्या कारकिर्दीपासून जी काय घडली ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला। मग त्यांना कसं काय वाटेल भरतशेठ पालकमंत्री व्हावा, त्यांना वाटेल ना की वेगळा कोणतरी व्हावा, त्यासाठी त्यांना लकलाभ हो। अरे ज्या मावळ्यांनी 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे। ज्या 2.5 वर्षाचं मंत्रीपद, हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही, तर मंत्रीपद सोडणं दूरच राहिलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरतशेठचं नाव कोरलं गेले, लक्षात ठेवा की मंत्रीपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून। विचारा त्यांना, त्यांच्यात हिंमत आहे का? बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही, मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रीपद दिलं नाही, हे थोडंसं अनुभवा। लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।